नमस्कार मित्रांनो, NMMS स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि TET आणि CET परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व स्पर्धकांचे सुद्धा गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या 8वीच्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे, कारण NMMS पेपर 2 मधील सोशल सायन्स म्हणजे समाज विज्ञान याविषयी इम्पॉर्टन्स नोट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून NMMS स्कॉलरशिप परीक्षेची तयारी 100% करणार आहोत आणि त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, NMMS परीक्षा याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। NMMS म्हणजे काय? N म्हणजे नॅशनल, M म्हणजे मीन्स कम, M म्हणजे मेरिट, S म्हणजे स्कॉलरशिप, म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आहे। ही परीक्षा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। ही परीक्षा पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 48,000 रुपये 4 वर्षामध्ये मिळतात। एका वर्षाला 12,000 रुपये याप्रमाणे स्कॉलरशिप जमा होते। ओके, तर हा भाग सेकंडरी आहे, पण अगोदर परीक्षेची तयारी करूया। या परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात। पेपर 1 साठी GMAT म्हणून असतो, म्हणजेच जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट, म्हणजेच सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी। ही 90 मार्काची 90 मिनिटांमध्ये सोडवायची असते। आणि पेपर 2 मध्ये पेपर 2 मित्रांनो, पेपर 2 सॅट म्हणून असतो। सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजेच शैक्षणिक योग्यता चाचणी। मित्रांनो, ही योग्यता चाचणी म्हणजेच तुम्ही शिकत असलेल्या इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमामधील जे 3 विषय आहेत, म्हणजेच मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित हे 20 मार्कासाठी असते, सायन्स म्हणजेच विज्ञान हे 35 मार्कासाठी असते आणि त्यानंतर तिसरा जो विषय आहे म्हणजे सोशल सायन्स म्हणजे समाज विज्ञान हे सुद्धा 35 मार्कासाठी असते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सोशल सायन्स म्हणजे समाज विज्ञान या विषयाची संपूर्ण तयारी स्पेशली मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता करीत आहोत। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, NMMS परीक्षामध्ये इतिहासामधील जवळपास 10 ते 12 प्रश्न हे हमखास असतातच। यासाठी आपण एक एक करून समजून घेत असताना काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात घेऊया। त्या आधारावरती आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न कसे आलेले आहेत ते सुद्धा आपण सोडूया। चला, तर पहिला पॉईंट आहे, इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या घटना सुसंगतपणे व क्रमबद्धपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय, किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास म्हणजे सुद्धा इतिहास होतो। तर पुढचा पॉईंट आहे, इतिहासाचे जनक कोण? इतिहासाचे जनक हेरोडोटस होय। पुढचा पॉईंट पहा, साधने म्हणजे काय? साधने म्हणजे इतिहास रचनेमध्ये आवश्यक मूलभूत आधार म्हणजे साधने होय। तर साधनांचा उपयोग काय? पुढचा पॉईंट काय आहे, साधनांचा उपयोग काय? इतिहास लेखनासाठी किंवा रचना करण्यासाठी साधनांचा उपयोग होतो। तर मित्रांनो, काही चित्रसुद्धा दिले जातात। तर चित्र कोणकोणते ह्या पाठामध्ये दिले आहेत त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी पहा, हे चित्र कोणाचे आहे? पहा, हे चित्र ह्युएन त्सांगचा आहे। हा चीनी प्रवासी होता, ह्याचं चित्र दिसून येतोय। हे चित्र पहा, हे कानडी भाषेतील हाल्मिडी शिलालेख होय। कानडी भाषेतील हा पहिला शिलालेख होय। या ठिकाणी हे चित्र कशाचे आहेत? हे नाण्य आहेत। त्याचबरोबर ह्या ठिकाणचं हे चित्र कशाचं आहे? तर परीक्षित महाराजांना महाभारतातील कथा सांगतानाचं एक दृश्य आहे। तर अशा पद्धतीचे काही चित्रसुद्धा तुम्हाला दाखवून त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। पुढचा पॉईंट पहा, साधने 2 गटामध्ये विभागली आहेत। एक साहित्यिक साधने आणि दुसरा पुरातत्व साधने। साहित्यिक साधनांचे 2 प्रकार केलेले आहेत, एक देशी साहित्य आणि दुसरा विदेशी साहित्य।
त्याचप्रमाणे पुरातत्व साधनांचे 3 प्रकार केलेले आहेत. एक शिलालेख, दुसरा नाण्य, तिसरा स्मारके. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे देशी साहित्य म्हणजे काय. देशी साहित्य म्हणजे भारतीयांनी रचना केलेल्या साहित्याला देशी साहित्य असे म्हणतात. तर या ठिकाणी पुढचा पॉईंट पहा, विदेशी साहित्य म्हणजे काय. तर विदेशी साहित्य म्हणजे विदेशी साहित्यकार व प्रवासी, राजदूत यांनी लिखाण केलेले ग्रंथ याला विदेशी साहित्य असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया देशी साहित्य कोणकोणते आहेत. तर देशी साहित्य मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस हे विशाखा दत्ताचे आहे. राजतरंगिणी कल्लाणचे आहे. बुद्धचरित्र अश्वघोषाचे आहे. अर्थशास्त्र कौटिल्याचे आहे. त्रिपिटक हे बौद्ध साहित्य आहे. कविराज मार्ग हे अमोघ वर्षाच्या राजदरबारातील कवी श्री विजय यांचे आहे. तर हे देशी साहित्य म्हणून ओळखले जातात. याच प्रकारे आणखीन काही महत्त्वाचे देशी साहित्य आहेत, जसे हर्षचरित्र बाणभट्टाचे आहे. गाथा सप्तशती हलराजाचे आहे. तारीख-ए फिरोजशाही बैरोनीचे आहे. पृथ्वीराज रासो चांद बरदाई यांचे आहे. विक्रमार्जुन विजय पंपाचे आहे. अशा प्रकारे काही महत्त्वाचे साहित्य आहेत. त्याचबरोबर विदेशी साहित्य पाहूया. इंडिका हे मॅगस्थेनिसचे आहे. सियुकी ह्युयनसंगचे आहे. घोकोकी फायनचे आहे. जिओग्राफी टोलेमीचे आहे. पुढचा पॉईंट आहे पुरातत्व साधने म्हणजे काय. पुरातत्व साधने म्हणजे संशोधन आणि उत्खननादरम्यान शिलालेख, स्मारके, मडक्यांचे तुकडे असे काही पुरावे सापडलेले आहेत, त्याला पुरातत्व साधने असे म्हणतो आपण. पुढचा पॉईंट पहा, शिलालेख म्हणजे काय. शिलालेख म्हणजे दगडावरती कोरून लिहिलेले लिखाण. हे त्या काळातील धर्म, संस्कृती, अर्थशास्त्रीय, राजकीय इत्यादी गोष्टी आपल्याला आढळून त्याच्याबद्दल माहिती मिळते. आमच्या देशामध्ये आम्हाला आढळून आलेले अत्यंत प्राचीन शिलालेख म्हणजे मौर्य चक्रवर्ती अशोकाचे शिलालेख होय. यांनी दगडावर आणि दगडाच्या खांब्यावर शिलालेख कोरलेले. यांचे शिलालेख हे ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत आहेत. ते हालमिडी येथे आढळलेले आहेत. कन्नड भाषेतील पहिला शिलालेख हालमिडी शिलालेख होय. हा कदम घराण्यातील राजा काकुत्सवर्मा यांच्या कालावधीमध्ये लिहिला गेला. पुढचा पॉईंट आहे नाणी. नाणी ही इतिहास रचनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. नाण्यांचा अभ्यास हे कालमान दर्शवण्यासाठी केला जातो. पुढचा पॉईंट आहे मौखिक साधने. मौखिक साधनामधून आपण भारताची बहुमुखी परंपरा समजून घेण्यासाठी मौखिक साधनांचा वापर केला गेला होता. पुरातन काळापासून मानव आपला अनुभव तसेच आठवणी हे गायनामधून, कथेद्वारे, लावणीच्या रूपातून, मौखिक स्वरूपातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत आलेला आहे. ही लिखित परंपरा सुरू होण्या अगोदर असलेली परंपरा ही मौखिक परंपरा होती. ही भारतीय संस्कृतीची सुरुवात ही मौखिक साहित्यातून झालेली आहे. वेद हे मौखिक साहित्य होते, त्यानंतर त्याचे लिखाण केले गेलेले आहे. तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहिलेले आहेत. आता यानंतर आपण या आधारावरील काही प्रश्न जाणून घेऊया. प्रश्न काही आहेत ते पाहूया. चला सोडूया. पहिला प्रश्न आहे इतिहासाचे जनक कोण. तर ऑप्शन्स इथे आहेत बघा, 4 पर्याय आहेत, त्यामधून एक आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन्स ए ऑगस्ट कॉम्ते, बी इरेस्टोस्थेनिस, सी ॲरिस्टॉटल, डी हेरोडोटस. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरे सोडत असताना थोडंसं विचार करून सोडवायला पाहिजेत. तर या ठिकाणी सर्वच हे ऑप्शन्स जे आहेत हे प्रत्येक विषयाचे जनक आहेत ह्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून घाई न करता एक एक करून सोडवा.
ऑप्शन्स ए हे ऑगस्ट कॉम्ते हे समाजशास्त्राचे जनक आहेत. बी हे ऑप्शन्स एरोस्टोस्थेनेस हे भूगोलाचे जनक आहेत. ऑप्शन सी ॲरिस्टॉटल हे राज्यशास्त्राचे जनक आहेत. आणि डी हेरोडोटस हे इतिहासाचे जनक आहेत. तर प्रश्न काय होता, इतिहासाचे जनक कोण? तर ऑप्शन्स डी हेरोडोटस येतो. पुढचा प्रश्न पहा, साधने म्हणजे काय? साधने म्हणजे ऑप्शन्स ए उत्खनन करणे, बी भविष्य सांगणे, सी इतिहास रचनेमध्ये आवश्यक मूलभूत आधार असणे, ऑप्शन्स डी लिहिलेले पुस्तक. तर साधने म्हणजे ऑप्शन्स सी येते पहा, इतिहास रचनेमध्ये आवश्यक मूलभूत आधार असणे म्हणजेच साधने होय. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, हे चित्र ओळखा. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. चित्र दिलेला असतो आणि त्याच्यावरती 4 ऑप्शन्स आहेत. तर चित्र निरखून पहा. हे ऑप्शन्स आहे बघा त्यावरील. ऑप्शन्स ए मॅगस्थेनिस आहे, ऑप्शन्स बी ह्युएनत्सांग, ऑप्शन सी शुकमुनी, ऑप्शन्स डी कौटिल्य. तर हे चित्र कोणाचं आहे पहा, हे एक चीनी प्रवासी म्हणजेच ह्युएनत्सांग. ऑप्शन्स क्रमांक बी हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न पहा, राजतरंगिणी या स्वदेशी साहित्याचे लेखक हे आहेत. तर या ठिकाणचा प्रश्न पहा, राजतरंगिणी या स्वदेशी साहित्याचे लेखक हे आहेत. या अगोदर आपण पाहिलेलं आहे पहा. या ठिकाणी ऑप्शन्स ए कौटिल्य, बी कल्हान, सी कालिदास, डी पंप. मित्रांनो, आत्ताच आपल्याला काही साहित्य व साहित्यकारांचे नोट्ससुद्धा दिलेले आहेत, ते पहा. तर या ठिकाणी कौटिल्याचं कोणतं आहे ते म्हणजे अर्थशास्त्र आहे. कल्हाणाचं कोणतं आहे? राजतरंगिणी आहे. कालिदासाचं कोणतं आहे? मेघदूत आहे. त्याच्यानंतर पंपाचं कोणतं आहे ते म्हणजे विक्रमार्जुन विजय. या प्रश्नाचं उत्तर कोणतं असेल सांगा पाहू. ऑप्शन्स क्रमांक बी कल्हाणाचे. पुढचा प्रश्न, देशी साहित्य म्हणजे काय? याचे ऑप्शन्स पहा. ऑप्शन्स ए भारतीयांनी रचना केलेल्या साहित्य, ऑप्शन्स बी विदेशी राजदूत यांनी लिहिलेले ग्रंथ, ऑप्शन सी भारतात उत्खननात सापडलेले साहित्य, ऑप्शन्स डी वेद, पुराण, रामायण, महाभारत इत्यादी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन्स ए, भारतीयांनी रचना केलेल्या साहित्याला देशी साहित्य असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा, विदेशी साहित्य म्हणजे काय? ऑप्शन्स ए भारतीय साहित्यकाराने लिहिलेले साहित्य, ऑप्शन्स बी दगडाच्या खांब्यावर कोरलेले, ऑप्शन सी विदेशी साहित्यिक, प्रवासी, राजदूत यांनी लिहिलेले, ऑप्शन्स डी ह्युएनत्सांगचे साहित्य. या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे ते म्हणजे सी विदेशी साहित्यिक, प्रवासी, राजदूत यांनी लिहिलेले साहित्य म्हणजेच विदेशी साहित्य होय. पुढचा प्रश्न पहा, पुरातत्व साधने म्हणजे काय? ऑप्शन्स ए संशोधन आणि उत्खननादरम्यान शिलालेख, स्मारके, मडक्यांचे तुकडे, ऑप्शन्स बी वेद पुराणातील कथा सांगणे, ऑप्शन सी शिलालेखावर कोरून लिहिलेले लिखाण होय, ऑप्शन्स डी रचना केलेल्या साहित्याला. तर याचं ऑप्शन्स या प्रश्नाचं उत्तर ए हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, हे चित्र ओळखा. ह्याचे 4 ऑप्शन्स पहा. ऑप्शन्स ए वेदव्यास ऋषी, ऑप्शन्स बी वाल्मिक ऋषी, ऑप्शन्स सी कण्व ऋषी, ऑप्शन्स डी शुकमुनी. तर ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतं ऑप्शन्स डी शुकमुनी. पुढचा एक प्रश्न सेम आहे, चित्र ओळखण्यामध्ये साहेबा. हे चित्र पहा आणि याचे 4 ऑप्शन्स. ऑप्शन्स ए हालमिडी येथील ब्राह्मी लिपीतील शिलालेख, ऑप्शन्स बी प्राकृत भाषेतील पहिला शिलालेख, ऑप्शन सी हालमिडी येथील कानडी भाषेतील पहिला शिलालेख, ऑप्शन्स डी मस्की येथे सापडलेले खरोष्टी भाषेतील शिलालेख. तर हे चित्र हालमिडी शिलालेख होय, म्हणजेच कानडी भाषेतील पहिले शिलालेख होय. आणि लास्ट शेवटचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी बरोबर जुळणारा गट निवडा आणि
योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी साहित्य दिले आहेत आणि त्याचे साहित्यकार दिलेले आहेत आणि हे वेगळ्या प्रकारचं प्रश्न आहे. हे मुलांनी समजून घेऊन त्या प्रश्नांचं उत्तर निवडले पाहिजेत. तर ऑप्शन्स बघा. अगोदर गट एमध्ये ए हर्षचरित, बी विक्रमार्जुन विजय, सी पृथ्वीराज रासो, डी राज तरंगिणी. याच्या समोरील जोड्या आहेत. स्मॉल एमध्ये चांद बरदाई, स्मॉल बीमध्ये कल्लाहन, स्मॉल सीमध्ये पंपा आणि स्मॉल डीमध्ये बाणभट्टा. याचे ऑप्शन्स आहेत. हे पहा, ह्याचे ऑप्शन्स पहा आणि ह्याची योग्य उत्तर गट ओळखून योग्य पर्याय निवडायला पाहिजेत. ते पहा, अशा प्रकारचे ऑप्शन्स असतात. हे समजून घेऊन व्यवस्थितरित्या सोडवले पाहिजेत. याचा ऑप्शन्स आहे दुसऱ्या क्रमांकाचा. तर एचं जोडी स्मॉल डी आहे, म्हणजे हर्षचरित्राचं जोडी बाणभट्ट. बी विक्रमार्जुन विजयाचं कोण आहे? सी पंपा आहे. पृथ्वीराज रासोची जोडी कोणती आहे? ए चांद बरदाई आहे. आणि ऑप्शन डीची राज तरंगींची जोडी कोणती आहे? बी कल्याण आहे. म्हणून ऑप्शन्स क्रमांक 2 हे करेक्ट आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न आणि नोट्स तुमच्यासमोर येतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील. यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. यासाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अभ्यास करणाऱ्या मुलांच्या गटामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ NNMS परीक्षेची पूर्ण तयारी करण्यास मदत होईल. धन्यवाद.